Brought to you by V-Guard. मला या निवडणूक मतमोजणीमध्ये काही गोष्टी संशयास्पद कृती झालेल्या आहेत आणि काही अनियमितता आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कोर्टासमोर मांडल्या पाहिजेत. या वृत्तपत्रातून किंवा प्रचार माध्यमातून मांडण्यात काय अर्थ नाही. नुसती चर्चा होते. तुमचा जो काय आक्षेप आहे, जो संशय आहे, तो कोर्टासमोर मांडा. पण या निमित्ताने आणखीन एक गोष्ट पुढे आलेली आहे, ती म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे अशा वंदना सूर्यवंशी यांना आरोप म्हणून नेमणूक मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी का केलं? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. कारण निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश आहे, जे निष्कलंक अधिकारी आहेत, ज्यांच्यावरती आरोप नाही, अशा लोकांनाच आरोप बनवावं. मग हिची नेमणूक का केली? एवढं जर तिची पार्श्वभूमी भ्रष्टाचाराची असेल तर, आणि त्या पद्धतीने तिने कृती केली की नाही, मतमोजणीमध्ये संशयास्पद काही गोष्टी आहेत का, 19 नंतर त्यांनी जाहीर का नाही केलं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तपासाच्या आहेत आणि कोर्टाच्या समोर तपास त्यांनी करून घ्यावा. वृत्तपत्रामधून ह्याची चर्चा करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. ठाकरे गटाने देखील दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर केली आणि आमच्या काउंटिंग एजंटकडून जी आकडेवारी जाहीर केली याच्यामध्ये कुठेतरी 650 मतांचा तफावत दिसून येतो आणि ती मतं संशयास्पद आहेत. तर मी त्यांचा जो काय आकडेवारी आहे किंवा आक्षेप आहे याच्या डिटेलमध्ये गेलो नाही, कारण तो त्यांचा पक्षाचा विषय आहे. मी त्या पक्षात नाही, अंगुल जरी माझा मुलगा असला तरी. त्यामुळे त्याच्यामध्ये सविस्तर मी गेलो नाही, सविस्तर मला मतप्रदर्शन करायचं नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. दोन अपक्ष उमेदवारांनी रवींद्र वायकरांचं जे निर्णय होतं त्याला मतदान मोजणी केंद्रामध्ये मोबाईल वापरताना पकडलं होतं. मात्र त्यांनी जेव्हा आरो मॅडमकडे तक्रार केली तर मॅडमने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मात्र आता प्रत्यक्षात असं उलटं झालं की तक्रारदाराची तक्रार न घेता जिल्हाधिकारी कार्यालयाची तक्रार घेतली आणि तक्रारदारांना साक्षीदार बनवले. कसं बनतं? हा तांत्रिक लिगल मुद्दा आहे. पोलीस यंत्रणेने तपास करण्याचा मुद्दा आहे. याच्यामध्ये मी काय स्वतःचं मत व्यक्त करू शकत नाही. भाजपाच्या नेत्याच्या फोननंतरच मतमोजणी जो काही निकाल होता तो निकाल फिरवला गेला असा ठाकरे गटाच्या सूक्ष्म आमदारांनी एक दावा केला. त्यांनी सांगावं ना कोर्टामध्ये. मी मगाशी बोललो, त्यांचे जे काही दावे आहेत, हरकती आहेत, संशय आहेत, ते सगळे कोर्टासमोर मांडावेत. कोर्टाने निर्णय घ्यावा आणि कोर्ट जो निर्णय देईल तो शिरसावध्य मानावा सगळ्यांनी. बस. आपण जेव्हा मतप्रदर्शन करता यावरती शिशिर शिंदे देखील सातत्याने टीका करत आहेत. शिशिर शिंदेच्या टीकेकडे आपण शिशिर शिंदे हा दल बदलू माणूस आहे. शिवसेनेतून मनसेत, मनसेतून शिवसेनेत, त्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेकडे. तर हा मला निष्ठेचे आणि शिस्तीचे धडे काय बाजणार? तर रवींद्र वायकर आतापर्यंत सर्वांची भेट घेऊन झाल्यात पण अजूनपर्यंत आपल्याला भेटले नाही आहेत. त्यामध्ये ते आपल्याला काय वाटतं? वाट बघतो मी त्यांची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.